मुंबईमध्ये काय होणार त्याचा एक्झिट पोल बघूया। जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीला 127 ते 154 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ठाकरे बंधूंना 44 ते 64 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय, तर काँग्रेसला 16 ते 25 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे महायुतीची एकाधी सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेची एकाधी सत्ता येणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलेला आहे। जेडीएस नुसार आपण बघतोय महायुती 127 ते 155, ठाकरे बंधूंना 44 ते 64, काँग्रेसला 16 ते 25 जागा, राष्ट्रवादीला 1 ते 4 जागा, एमआयएमला 2 ते 5 जागा आणि इतरांना 6 ते 9 जागा मिळण्याची शक्यता आहे। यानंतर ठाण्यातला काय एक्झिट पोल आहे त्यावर एक नजर टाकूया। जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार ठाणे महापालिकेमध्ये शिवसेनाच मोठा भाऊ ठरलेला आहे। शिवसेनेला ठाण्यामध्ये 69 ते 76 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। भाजपला 26 ते 30 जागा, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 2, मनसेला 1, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 12 ते 16 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलेली आहे। ठाण्यामध्ये कसं नेमकं चित्र असणार आहे एकदा नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून। जेडीएसचा एक्झिट पोल आपण बघतोय। ठाण्यामध्ये एकूण जागा आहेत 131, भाजपला 26 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिंदेच्या शिवसेनेला 69 ते 76 जागा मिळण्याचा अंदाज आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 ते 8 जागा मिळण्याचा अंदाज आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला 2, मनसेला 1, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 12 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेसला 1 ते 2 जागा मिळण्याचा आहे, तर इतर पक्षांना 2 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला एक्झिट पोलनुसार आपण बघतोय आणि त्यामुळे ठाण्यामध्ये शिंदेची शिवसेनाच मोठा भाऊ ठरल्याचं पाहायला मिळतं युतीमध्ये। तर जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 44 ते 48 जागा मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेला 52 ते 57 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला 3 ते 5 जागा, मनसेला 1 ते 2 जागा, काँग्रेसला 1 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 ते 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीला विक्रमी बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 44 ते 48, तर शिवसेनेला 52 ते 57 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। 122 जागांपैकी महायुतीला 100च्या घरात जागा मिळणं ही मोठी गोष्ट मानली जाते आहे। एक्झिट पोलचे अंदाज ठाकरे बंधूंसाठी धक्कादायक असे आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अवघ्या 3 ते 5 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तर एकेकाळी 2 आकडी नगरसेवक संख्या असलेल्या मनसेला 1 किंवा 2 जागा मिळण्याची शक्यता आहे। एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून कशा पद्धतीनं एक्झिट पोलचे आकडे आहेत कल्याण डोंबिवलीमधले। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची उमेदवारांची संख्या 122 आहे। भाजपला 44 ते 48, शिवसेनेला 52 ते 57, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 3 ते 5 जागा, मनसेला 1 ते 2 जागा, इतरांना 2 ते 4 जागा आणि काँग्रेसला 0 ते 1 जागा मिळण्याचा अंदाज जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलेला आहे। यानंतर जाऊयात पुण्यामध्ये। पुणे महापालिकेचा जेडीएसचा एक्झिट पोल नेमका काय त्यावर एक नजर टाकूया। पुणे महापालिकेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। भाजपला एकूण 80 ते 92 जागा मिळण्याचा अंदाज आहे। राष्ट्रवादीला 48 ते 61 जागा मिळण्याचा अंदाज आहे। पवारांच्या राष्ट्रवादीला 4 ते 6 जागा, काँग्रेसला 11 ते 14 जागांचा अंदाज आहे। जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार पुणे महापालिकेमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। भाजपला 79 ते 92 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर राष्ट्रवादीला 48 ते 61 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ आणि केवळ 4 ते 6 जागा आणि काँग्रेसला 11 ते 14 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय।
ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकूया कशा पद्धतीनं जेडीएसचा एक्झिट पोल मधले अंदाज आहेत पुण्यातले. पुण्यामध्ये एकूण संख्या आहे 165, भाजपला 79 ते 92, शिवसेनेला 8 ते 11, राष्ट्रवादी काँग्रेसला 48 ते 61 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 4 ते 5, मनसेला 0 ते 2, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 4 ते 6, काँग्रेसला 11 ते 14 आणि इतर पक्षांना 8 ते 11 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप हा पुण्यातला मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर जाऊया नाशिकमध्ये. जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार नाशकामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. भाजपला 54 ते 62 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिवसेनेला 35 ते 41 जागा, राष्ट्रवादीला 9 ते 13, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 8 ते 9 आणि मनसेला 2 ते 3 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. ग्राफिकच्या माध्यमातून एक नजर टाकूया कशा पद्धतीनं अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत नाशिक महानगरपालिकेचे. नाशिक महानगरपालिकेमध्ये सुद्धा एकूण जी सदस्य संख्या 122 आहे. नाशिकमध्ये भाजप मोठा पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजप 54 ते 62 जागांचा अंदाज आहे. शिवसेनेला 35 ते 41 जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राष्ट्रवादीला 9 ते 13 जागांचा अंदाज आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 8 ते 9 जागा, मनसेला 2 ते 3 जागा, पवारांची राष्ट्रवादी 0 ते 1 जागा, तर काँग्रेस 0 ते 1 जागा आणि इतरांना 7 ते 9 जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी नाशिकमध्ये सुद्धा भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसतोय. यानंतर बघूयात एक्झिट पोल. राज्याची उपराजधानी नागपूर मधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर शहरात भाजपची एकहाती सत्ता येण्याचा अंदाज पोल पंडितांनी वर्तवलाय. नागपूरमध्ये भाजपला 119 ते 121 जागा मिळतील असा अंदाज जेडीएस संस्थेनं वर्तवलेला आहे, तर शिवसेनेला 6 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. एकेकाळी नागपूर महापालिकेवर सत्ता गाजवलेल्या काँग्रेसची अवस्था दारुण झालेली आहे. काँग्रेसला 22 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजितदादा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 1-2 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे नागपूरमध्ये सुद्धा भाजप एखादी सत्ता मिळवताना पाहायला मिळत आहे. नागपूरमधली एक आकडेवारी नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून. नागपूरमध्ये एकूण जागा आहेत 151, भाजपला 119 ते 21 मिळतील, शिवसेनेला 6 ते 7, राष्ट्रवादीला 1 ते 2, ठाकरेंच्या शिवसेनेला 1 ते 2, राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला 0 ते 1, तर इतरांना 2 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूरमध्ये भाजपला जबरदस्त यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी. अनेक ठिकाणी मशीन बंद पडलेले आहेत आणि दिवसभरामध्ये राज्यभरात मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. नावं गायब झाल्यानं मतदारांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. संभाजीनगरमध्ये तर वाहनांची तोडफोड करण्यात आली. पुण्यात बोगस मतदाराला धक्काबुक्की करण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावांचा गोंधळ पाहायला मिळाला. ईव्हीएम मशीन बंद पडणे, बटन काम न करणे अशा तांत्रिक आणि प्रशासकीय त्रुटींमुळे मतदारांची मोठी हेळसांड झाल्याचं पाहायला मिळालं. लोकशाहीच्या या महत्वाच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यानं मतदार मात्र संतापल्याचं दिसून आलं. आपण बघतोय नावं गायब, मशीन बंद आणि त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी गोंधळ पाहायला मिळाला. ही काही दृश्य आपण बघतोय. 5 बोगस मतदारांना नवी मुंबईमध्ये पकडण्यात आलं होतं, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवारांच्या गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. मालेगावमध्ये आपण जर बघितलं तर मतदान केंद्रामध्ये प्रचार गेल्यानं गोंधळ चाललेला होता. दादा भुसे स्वतः प्रचार करताना दिसून आले होते. चंदननगरमध्ये मतदानावेळी गोंधळ झालेला होता. पुण्यामध्ये सुद्धा आपण बघतोय मोठ्या प्रमाणावर लोकांनी गर्दी केली होती. तर दुसरीकडे परभणीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोठ्या प्रमाणावर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये गोंधळ पाहायला मिळाला. भानगिरे समर्थकांकडून धक्काबुक्की करण्यात आली, बोगस मतदाराला पकडण्यात आला आणि पोलिसांसोबत बाचाबाची सुद्धा पाहायला मिळाली. तर तिकडे पुण्यामध्ये दुसरी अशीच घटना घडली. मतदान भाजपला जात असल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होतं.
तर पिंपरी चिंचवडमध्ये थेरगावात ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं आणि त्यामुळे मतदार संतापल्याचं पाहायला मिळालं होतं. काही काळ ही मतदान प्रक्रिया थांबलेली होती आणि त्यामुळे या सगळ्या मतदारांचा संताप पाहायला मिळाला. तर तिकडे लातूरमध्ये सुद्धा साड्या वाटपाच्या संशयावरून मोठ्या प्रमाणावर हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळालं. चंद्रपूरमध्ये सुद्धा सौम्य लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला. काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली होती, मात्र लाठीचार्ज सौम्य करावा लागला. पोलिसांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पनवेलमध्ये जाऊयात. पनवेलमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं. या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालेला आहे. दुसरीकडे कुर्ल्यामध्ये मुंबईच्या बूथ बदलल्यानं मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर परभणीमधली आपण काही परिस्थिती बघितली तर मतदान प्रक्रियेमध्ये पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता आणि त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. विरारमध्ये सुद्धा ईव्हीएम मशीन बंद पडलं होतं. ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला, त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारांमध्ये काहीशी बाचाबाची झाली. मतदारांना ताटकळत काही काळ बसावं लागलं होतं. तर जळगाव मधली सुद्धा अशीच परिस्थिती झाली. जळगावमध्ये बोगस मतदानावरून मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. तर धुळ्यामध्ये सुद्धा आपण बघतोय की धुळ्यामध्ये भाजप उमेदवारानं ईव्हीएमच फोडलेला आहे. त्यामुळे त्या उमेदवारावर आता काय कारवाई केली जाणार असा एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय. मुंबई महानगरपालिकेमध्ये मतदारांच्या बोटावर मार्करनं शाई लावली गेली आणि मात्र ही शाई लगेच पुसली जात असल्याचा दावा मतदारांकडून करण्यात आला आहे आणि या संदर्भातले अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत. दरम्यान यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. तर बोटावर लावलेली शाई पुसली जात नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेलं आहे. सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत. होऊ देणार नाही तो भाग वेगळा. परंतु आता हे मशीन आणलंय. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाही आहेत. मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाही आहेत. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते. पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे. तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशननी त्या संदर्भात लक्ष द्यावं. मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसतंय. या निवडणुकीत ही चढती बाजू आहे. लोकसभेच्या वेळेला कळलं, विधानसभेच्या वेळेला आणखीन कळलं. त्याच्यानंतर दुबार मतदारांचे आम्ही गठ्ठेच्या गठ्ठे हे त्यांना दिले. त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार नोंदणींची नावं आमच्या लक्षात येत आहेत. काही ठिकाणी या ओळख बदलांचा चाललेला आहे. काहींची मतदान केंद्र गायब आहेत. शाई पुसली जाते. म्हणजे ही शाई, बोटावरची शाई नाही, लोकशाही पुसली जाते. राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतलेला आहे, सॅनिटायझर लावल्यावर ही शाही निघते, तर त्या शाही लावण्याला अर्थ काय? आता मी निवडणूक आयोगाच्या काकांशी बोललो मगाशी. ते म्हणाले ही शाई जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून ही शाई वापरतो आपण. फक्त अगोदर आपण त्या बॉटलमधून घेऊन असतो मार्कर, आता ते डायरेक्ट शिकवतो. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काही चॅनल्सवर त्यांनी त्याचा प्रयोग करून बघितला तर ती शाई ताबडतोब जात नाही आहे. तर निवडणूक आयोगाने त्याचा खुलासा केलेला आहे. आणि मला वाटतं एकच आहे की कुठल्याही प्रकारचं बोगस मतदान होऊ नये ही निवडणूक आयोगाने काळजी घेतलेली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या पाडू मशीनवरून संजय राऊतांनी शंका व्यक्त केली आहे. पाडू मशीनचा वापर मुंबईमध्येच का असा सवाल संजय राऊतांनी केलाय. फक्त मुंबईमध्येच पाडूची गरज आहे का? बाकी जिल्ह्यांमध्ये तांत्रिक बिघाड होणार नाहीत का, असे सवाल त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला केले आहेत. मुंबई व्यतिरिक्त ठाणे, पुणे, नाशिक, नागपूरमध्ये पाडूचा वापर केला गेला नाही, त्यामुळे
पाडूमध्ये गडबड असल्याचा आरोप राऊतांनी केलाय. तो पाडू मुंबई में ही क्यों, थाना में क्यों नहीं? पूरे महाराष्ट्र में चुनाव हो रहा है ना, 28 महानगर पालिका में. तो इमरजेंसी सिचुएशन सिर्फ मुंबई में निर्माण होगी. ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, संभाजीनगर, जळगाव, जालना, अमरावती, अकोला, हाँ, चंद्रपुर, यहाँ नहीं होगी इमरजेंसी स्थिति. सिर्फ मुंबई में क्यों? लोगों के मन में संशय है, हाँ, संदेह है कि ये पाडू का कुछ गड़बड़ है. लेकिन पाडू आने दो, नहीं तो ताडू आने दो. हम लोग बहुत सावध हैं. सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत. होऊ देणार नाही तो भाग वेगळा. परंतु आता हे मशीन आणलंय. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाहीयेत. मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत. पॅड युनिट आहे, पॅड युनिट, त्याचं नाव केलं पाडू. दुसरं, या ठिकाणी इलेक्शन कमिशनने स्पष्ट केलंय, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी स्पष्ट केलंय. आणि त्याहीपेक्षा ही मशीन काही अचानक आणलेली नाही. मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी सांगितलं, मुंबई महानगरपालिकेने सांगितलं, सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलवलं होतं, ते उपस्थित होते. त्यांच्यासमोर ही काय मशीन आहे हे सांगितलं. राज्यातल्या 29 महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शहरातल्या प्रभाग 31 मध्ये काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक आग लागली आहे. कार्यालय पूर्ण जळून खाक झालंय आणि त्यामुळे काँग्रेसनं भाजपवर टीका केलेली आहे. रात्री 2:30 वाजेपर्यंत या ठिकाणी आम्ही सर्व लोक या ठिकाणी उपस्थित होतो. 2:30 नंतर सर्व कार्यकर्ते घरी गेले. साधारणतः 3 ते 4च्या दरम्यान या ठिकाणी असामाजिक तत्वांनी म्हणण्यापेक्षा राजकीय लोकांनी या ठिकाणी ही आग लावण्याचा प्रयत्न केला. ज्या लोकांना स्वतःचा पराभव स्वतःच्या डोळ्यासमोर दिसत आहे त्या लोकांनी या अशा प्रकारच्या घटनांनी लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो निंदनीय आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आणि पोलीस योग्य ती कारवाईला समोर जाईल अशी अपेक्षा. सर, आपण विषय केला की आपण कार्यालय जाळलं काँग्रेसचं कार्यालय जाऊन कोणाला फायदा होणार आहे? त्याचं जाऊन त्यालाच फायदा होणार. त्यामुळे शेवटच्या दिवसाचा कोणी प्रकार करत नाही. त्याची पण पोलिसांनी चौकशी करावी, तिथेही कठोर कारवाई करावी. पण हा स्टंट राहू शकतो, कारण कोण कशाला आपल्या पायावर कुऱ्हाड मारून येईल आणि कशाला कोणाचं कार्यालय जाईल. आणि एक कार्यालय जाऊन कितीशे मतं मिळणार, उलट ते मतं खराब होतील ज्यांनी धंदे केले त्याची. त्यामुळे त्याची पण चौकशी करावी. पण मला वाटत नाही भाजपचा कार्यकर्ता असं काम करू शकतो.